श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. सकाळी सकाळी छान अशी देवपूजा चालू होती आणि नाश्ता बनवायचा होता. तर आज बरीचशी कामं ठरवलेली होती. तर आज कोणत्याही परिस्थितीत बाहेर जायचं म्हणजे जायचं असं ठरवलंच होतं. कारण बऱ्याच दिवसापासून काय झालं होतं की अक्षूच्या पप्पाला चष्मा त्यांना खूप दिवसापासून लागलेला आहे, पण थोडीशी काही ना काहीतरी अडचण येत असल्यामुळे मग त्यांनी थोडीशी चालढकल केलेली. परंतु त्यांना जर समोर असा मोबाईल दिला तर लगेच दिसायलाच खूप कमी झालेलं. तर कंटिन्यू कसं ऑफिसचं काम असलं तर लॅपटॉप समोर बसावंच लागतं. तर चष्मा घ्यावाच लागणार होता आणि माझ्याही डोळ्यांना बऱ्याच दिवसापासून त्रास होत होता. असं डोळ्यांना टोचल्यासारखं व्हायचं आणि एकदम झोप आल्यावर कसं होतं तसं होऊन जायचं. तर म्हटलं आज जरा जाऊनच येऊया. तर सकाळी सकाळी मग मी छान असं ढोकळ्याचं पीठ भिजवलेलं होतं आणि ढोकळा लावायचा होता. तर बऱ्याच दिवसापासून मुलांनाही ढोकळा कंटिन्यू चालूच असतो, पण काय होतं की घरी सगळे असले का मग ढोकळा खायचा एक वेगळाच आनंद आणि टिफिनमध्ये खायचं तर टिफिनमध्ये मोजकाच दिलेला राहतो. त्याच्यामुळे मग मुलांना काय वाटतं की घरी असलं ना तर घरी थोडंसं जास्तही खाता येतं आणि दिवसभर जरी खाल्लं तरी त्यांना भाजीपोळी नाही दिली तरीही चालतं. तर मग आज थोडा ढोकळा म्हणजे जास्तच बनवलेला. तर इथे इडलीच्या भांड्यामध्येच म्हणजे ढोकळा लावलेला मी, कारण इडलीचं भांडं माझं मोठं आहे आणि त्याच्यामध्ये आपला पोळ्याचा डब्बा असतो तोही मोठा आहे. तर मग मी त्याच्यामध्येच तो लावलेला. तर इथे ढोकळ्याचं पीठ लावलं होतं, तोपर्यंत बाकीचेही मी कामं करून घेतली आणि झटपट होतं. फक्त काय मिक्स करायचं आणि लगेच लावून द्यायचं. तर एकीकडं देवपूजा पण झालेली होती आणि एकीकडं नाश्त्याची पण झटकेपट तयारी झालेली होती. तर तोपर्यंत ढोकळा होईपर्यंत म्हटलं चला मग त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला गोड पाणी लागेल. तर इथे मी साखरेचं पाणी करायला घेतलं, कारण आपण जर मार्केटमध्ये गेलो ना तर त्या ढोकळ्याला असं एवढं पाणी सुटलेलं असतं. आपण असा विचार करतो की घरी का नाही होत, परंतु ते अक्षरशः त्या पाण्यातून, गोड पाण्यातून त्या ढोकळ्याला बुडवून काढतात. का तर त्याचं वजन जास्त हेवी व्हावं आणि तो खायला कसा म्हणजे असं पाणी लागतं. आणि आपण जर ढोकळा बनवला तर तो थोडासा असा कडक होऊन जातो किंवा मग काय असं घशाला कोरड पडते. तर ते पाण्यामुळे आपल्याकडून पाणी कमी होतं. तर अशा वेळेस काय करायचं, जेव्हा आपला ढोकळा बनतो की त्याला लगेच गरम काढून घेतलं ना तर त्याचे काप काढून घ्यायचे आणि मग जे काही आपण साखरेचं पाणी असतो, तुम्ही जेवढं साखरेचं पाणी त्यात टाकाल ना तेवढं ते पाणी त्याच्यामध्ये ॲड होत राहतं. तर इथं ढोकळा पण छान असा आपला झालेला आहे. तर साईडला मी दूध पण ठेवलेलं होतं तापवायला, चहा पाणी चालू होतं. म्हणजे एका गोष्टीबरोबर 2-3 कामं जर चालू असले ना, गॅसजवळ उभं असलं की एक गॅस रिकामा ठेवावंच नाही वाटत. काही ना काहीतरी नाश्त्याचं म्हणा किंवा जेवणाचं म्हणा किंवा मग अशी काही दुसरी काही कामं असेल तर ती कामं मी चालूच ठेवते शक्यतो किचनमध्ये. तर इथे छान असे आपण ढोकळ्याचे कट करून घेतलं. पहिलं साईडनी कट करून घेतलं म्हणजे मग तुटणार नाही आणि व्यवस्थित आपलं कट होईल. तर मी इथे बाहेर मार्केटमध्ये कसं गेल्यावरती एकदम असे चौकोनी ढोकळे भेटतात, तर तसंच मुलांना पण थोडे मोठे पीस आवडतात. तर मग मी इथे छान असे ढोकळ्याचे पीसेस कट करून घेतले आणि जे काही गोड पाणी बनवलं होतं तर ते गोड पाणी मग मी याच्यात लगेच टाकणार होते. कारण काय होतं, ते लगेच जिरलं जातं ते पाणी. जेवढं आपण गरम याच्यात टाकू ना तर मग ते जास्त आतमध्ये जिरतं आणि व्यवस्थित ढोकळा हा फुगलेला राहतो आपला. इथे बघा ढोकळा एकदम व्यवस्थित छान असं झालेला आहे आपला आणि कलर बघूनच मग असं तोंडाला पाणी सुटतं. आणि ढोकळा हा सगळ्यांचा फेवरेट आहे. तर आमच्या आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना पण ढोकळा खूप सुंदर बनवतात. त्यात म्हणजे असं फक्त बेसन पिठाचाच बनवता आणि चव पण खूप छान राहते. त्यांच्या हातालाच मुळात चव आहे. तर त्या आलं की हमेशा ढोकळा हा फिक्स असतो आणि ढोकळा त्या घरी बनवतात. तर मला पाहिजे तेवढा त्यांच्यासारखं जमत नाही. कदाचित प्रत्येकाच्या हाताची ही चव ही वेगवेगळी असते. तर इथे छान असं मग मी साखरेचं पाणी जे होतं पाक केला, म्हणजे पाक म्हणजे साखरेचं जे काही पाणी होतं ते घेतलेलं. बघा तुम्हाला इथे लगेच दिसायचं असेल ते पाणी एकदम जिरून जातं लगेच. त्याच्यामध्ये आपण जेवढं पाणी घालत राहू ना तेवढा ढोकळा हा वरती फुगतो, म्हणजे व्यवस्थित आपला असा स्पॉन्जी छान असा ढोकळा तयार होतो.
ढोकळ्याची इकडे काप करून ठेवलेले, तोपर्यंत म्हटलं चला आता तडक्याची तयारी करावी. आणि तडका देताना सगळ्यात जास्त त्याला महत्त्वाचं म्हणजे काय तर कढीपत्ता आणि मोहरी. जेवढी कढीपत्ता आणि मोहरी असेल ना तर तडका पण चांगली मोहरी ही तडकू दिली पाहिजे. तर चांगली म्हणजे तडकली ना तर ती खायला पण चव लागते, नाहीतर मग असं चांगले तळले गेली नाही तर ती कडू लागते. तर शक्यतो तेल हे कडकच होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग ते आपले मोहरी असेल तर मोहरी आणि थोडंसं हिंग टाकलं तर अजून चव ही छान लागते. तर मी काय केलं होतं याच्यामध्ये म्हणजे एक नवीन गोष्ट ॲड केलेली की मी कधी जो काही तडका करतो आपण तर त्या तडक्यामध्ये मी पाणी टाकत नव्हते, परंतु याच्या वेळेस मी ना थोडंसं त्या तडक्यात जेव्हा गॅस बंद केला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. म्हणजे हे तडक्याचं जे तेल आहे, तेल मोहरीचं, तर तो तडका त्या पाण्यामध्ये येतो आणि ते सगळं म्हणजे मिक्स होतं आणि त्याची चव खाली येते. मग ते पाणी आपण त्या ढोकळ्यावर टाकणार तर ते पूर्णपणे व्यवस्थित छान असं त्या खालच्या बुडापर्यंत ढोकळ्याच्या व्यवस्थित जिरतं आणि जातं. तर त्याची चव पण अजून म्हणजे मोहरीची आणि कढीपत्त्याची छान लागते. तर असं काहीतरी नवीन एखादा प्रयोग करून पाहिला आणि तो खरंच छान झालेला, मस्त ढोकळा बनवलेला आणि मुलांना खूप आवडतं. परंतु अक्षूला काय की त्याच्यावरती कोथिंबीर आणि मोहरी जी काय असेल ती अक्षूला काही आवडत नाही. तर मग काय करावं लागतं, परत तो तडका दिला तर ती कढीपत्ता आणि मोहरी ना थोडीशी साईडने काढून घ्यावं लागतं आणि मग तिला तसा तो ढोकळा खायला द्यावा लागतो, नाही तर मग ती खातच नाही. तर तिच्यासाठी स्पेशल बनव अशी काही तिची फरमाईश चालू असते. तर छान असा मस्तपैकी गरमागरम आपल्या इथे ढोकळाही सकाळी छान असा तयार झालेला आहे. दुपारच्या वेळेस बघते तर अक्षरशः गोकर्णीचं जे झाड होतं ना त्या झाडाचा सगळा पाला त्या चिमण्यांनी तोडून घेतलेला. काही कामाच्या याच्या गडबडीत लक्षच नाही दिलं आणि जेव्हा पाहिलं ना तर त्यांनी अक्षरशः दोन्ही पण पांढरा कण्हेरा आणि आपला जो निळा असतो तो अक्षरशः त्यांनी ते पानं तोडून जे आपलं PUP आहे ना हॉलचं, त्या हॉलच्या PUPमध्ये त्यांनी ते अगदी व्यवस्थित छान असं पसरून ठेवलं. त्यांना घरटं बनवायचं होतं की काय माझंही लक्ष गेलं नाही. मग नंतर बघते घरात सगळा पाला झालेला. तर वरती म्हणजे शेडी घेऊन बघितलं तर अक्षरशः त्यांनी त्या PUPमध्ये छान जसं आपण एखादी गोधडी किंवा चटई जसं टाकतो ना तसं त्यांनी असा पाला व्यवस्थित छान असा पसरून ठेवलेला. तर संध्याकाळी म्हटलं चला आता जाऊयाच एकदाच. तर मग नंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला डोळे चेकअप करायला आलेलो. तर तिथेच चेकअपही करता आणि तिथेच चष्माही लगेच मिळतो. तो भी आपका एक बंद किया है राइट आई से, अभी आप ये राइट पढ़ पा रहे हैं? हाँ, पढ़िएगा APEOH. ओके, अभी ये लाइन पढ़िएगा TZVFC. ओके, लेफ्ट आई से भी ये लाइन पढ़िएगा APEOH. ओके, एंड दिस वन TZVFC. ओके, तो now सर हम इमेज चैप्टर को 4 स्टार्ट करेंगे जो कि सब्जेक्टिव इन्फेक्शन है, जिसमें आपके इमेज स्फेरिकल और सिलेंड्रिकल पावर फाइंड करूंगी डिस्टेंस बदलने के लिए. डॉट चार्ट दिखा रही हूं. आई के एक थोडं जवळ घेऊन बघा. अक्षूचे पप्पा जेव्हा खुर्चीवर बसले ना तेव्हा असं वाटलं की फक्त मशीन तर लावलेलं आहे, काय एवढं त्याच्यामध्ये. जेव्हा माझी स्वतःची बसायची वेळ आली ना तर तेव्हा मला असं थरकाप सुटलेलं आणि असं कुठेतरी मला असं फील झालं की बापरे आपलं पण वय वाढलेलं आणि आपल्याला पण चष्मा लागलेला. म्हणजे मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की मला चष्मा लागेल आणि मला काहीतरी असं एखादं दुखणं चालू होईल. तर खरंच ना करायला गेलं एक तर त्यांचंच चेकअप करायचं होतं आणि त्यांनाच चष्मा घ्यायचा होता. परंतु त्यांची अशी स्कीम होती एकावर एक फ्री. तर त्यांचं चेकअप करता माझा डायरेक्ट मायनसमध्येच चेकअप म्हणजे मायनसचाच चष्मा लागून गेला. तर इतकं वाईट वाटलेलं
आणि मग नंतर बराच उशीर झालेला तर चष्मा आम्ही बुक केलेला आणि मग नंतर थोडंसं बाहेर घरी जाताना थोडंसं खाऊन गेलेलो. तर अक्षू बराच वेळची हॉस्पिटलमध्ये बसलेली होती तर म्हटलं मग ठीक आहे चल काहीतरी खाऊन घेऊया. तर अक्षूसाठी मग गार्लिक ब्रेड घेतलेलं कारण तिखट खायला ती काही तयार नव्हती आणि मला तर तिखट लागते. मला असं गोड किंवा अशा पदार्थ शक्यतो नाहीच आवडत. तर अक्षूसाठी मग गार्लिक ब्रेड घेतलेलं आणि मग आमच्यासाठी काहीतरी पाहिजे तर म्हणून म्हटलं चला हलका फुलका मग खायचं तर मग आपण सँडविच खाऊया. तर मग आमच्या दोघांसाठी सँडविच घेतलेला आणि सँडविच खूप छान होता. पहिल्यांदाच आम्ही गेलेलो त्या कॅफेमध्ये तर खूप मस्त होता. तर अक्षूने खाऊन घेतलेला आणि मग त्यानंतर आम्ही पण घरी गेलेलो. रात्री यायला आम्हाला भरपूर उशीर झालेला. तर मग संध्याकाळी रात्रीच्या वेळेस थोडंसं बाहेरूनच आधीसाठी पण खाऊ घेऊन आलेलो आणि थोडासा मग हलका फुलका वरण भात लावलेला. परंतु जेव्हा मी घरी आले ना तर तेव्हा मला असं वाईट वाटलेलं की मला चष्मा लागला. ज्या गोष्टीची आपण अपेक्षाही करत नाही अशा गोष्टी जर घडल्या ना तर त्यांना म्हणजे अक्षूच्या पप्पांना चष्मा लागणं साहजिकच होतं कारण त्यांचं कंटिन्यू काम हे लॅपटॉपवरती राहतं, मोबाईल कंटिन्यू म्हणजे ऑनलाईन कामं असतात. तर मला काही एवढी आवश्यकता नव्हती आणि मला चक्क मायनसमध्ये चष्मा लागला याचं दुःख जास्त होतं. तर वयाप्रमाणे ह्या गोष्टी घडत असतात. तर खरंच शक्यतो ना आपल्याला जेवढं काही आयुष्य भेटलं ना तर ते शक्यतो हेल्दी खाण्यामध्येच घालवा. जे काही असेल डोळ्याची, हाताची, पायाची जी काही असेल ना जेवढी आपल्याला काळजी घेता येईल तेवढी करा आणि सेफ राहा. आपलं आयुष्य जर असेल चांगलं असेल, आपलं शरीर जर चांगलं असेल ना तर सगळ्या गोष्टीचा उपभोग घेता येतो. जर शरीर जर साथ देत नसेल ना तर कितीही पैसा असला, किती धन दौलत असलं ना त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण त्याचा आनंदच आपल्याला घेता येत नाही. तर त्या गोष्टीचा उपयोगच होत नाही कितीही पैसा कमवा. परंतु आपल्याला जर खायचं असेल आणि आपल्याला जर डायबिटीज असेल आणि त्या गोष्टी खाऊच शकत नाही, गुलाबजामुन असा खूप आवडतं पण जर आपल्याला जर डायबिटीज आपलं शरीरच आपल्याला जर साथ नसेल देत तर मग ते गुलाबजामुन समोर बघूनही जर खाणं होत नाही किंवा ते खाऊ शकत नाही तर याच्यासारखं खूप मोठं दुःख कोणतंच नाही. तर शक्यतो ना सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, व्यायाम करा किंवा हेल्दी खाण्याचा जेवढा प्रयत्न होईल ना तेवढं हेल्दी खा. जंक फूड खायला मजा वाटते परंतु जेव्हा आपलं वय वाढतं किंवा आपल्यावर ते बीततं ना तेव्हा आपल्या खरंच माणसाला कळतं की आयुष्य काय असतं आणि शरीर काय. शरीर जर सुखी तर आपण सुखी. तर त्यामुळे ना तुम्ही सगळ्यांनी आपल्या शरीराची काळजी घ्या आणि आपल्यालाही 100 वर्ष जसं आपले आजी आजोबा जगले ना तसंच आपल्यालाही 100 वर्ष जगायचं, सुख समृद्ध आणि तंदुरुस्त राहूनच जगायचं. नाही तर मग त्या आयुष्याचा काहीही उपयोग होत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.